वेलकम ऑल ऑफ यू. आज आपण ग्लायकोलायसिस डिटेलमध्ये शिकणार. ठीक आहे. ग्लायकोलायसिस काल आपण ओव्हरव्ह्यू पाहिला होता. आज आपण डिटेलमध्ये ग्लायकोलायसिस स्टेप बाय स्टेप शिकणार आहोत. ठीक आहे. सगळ्यांनी आपापले माईक म्यूट ठेवायचे. काल एक ओव्हरव्ह्यू पाहिला होता आपण ग्लायकोलायसिसचा. या स्लाइडवर पण तुम्हाला ओव्हरव्ह्यू दिसणार आहे. एकदा क्विकली रिपीट करून देतो. ग्लायकोलायसिस काय असते? बायोकेमिकल प्रोसेस आहे. ठीक आहे. Glycolysis is a biochemical process in which we break down glucose. काय करतो आपण? ग्लुकोजचं ब्रेकडाऊन करतो. आणि कशासाठी करतो ग्लुकोजचं ब्रेकडाऊन? तर बिकॉज वी नीड एनर्जी. आपल्याला ग्लुकोज पासून एनर्जी हवी असते, त्यासाठी आपण ग्लुकोजला ब्रेकडाऊन करत असतो. ठीक आहे. ग्लुकोजला ब्रेकडाऊन करून आपण त्याच्यातनं एनर्जी प्रोड्यूस करत असतो आणि ती एनर्जी असते एटीपीच्या फॉर्ममध्ये. आता त्या प्रोसेसला आपण म्हणतो ग्लायकोलिसिस. नावातच आहे बघा, ग्लायकोलिसिस मीन्स व्हॉट? ग्लुकोजला लायसिस केलं जाईल, लायसिस ऑफ ग्लुकोज. ठीक आहे. तर ग्लायकोलिसिस मध्ये बघा बेसिकली स्टार्ट ऑब्विसली ग्लुकोज पासून होणार आहे आणि वी ऑल नो दॅट ग्लुकोज इज अ 6 कार्बन मॉलिक्यूल. आता ग्लायकोलिसिस शिकत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आपल्याला कार्बनवर फोकस करायचा. ठीक आहे. की किती कार्बन मॉलिक्युल्स या ठिकाणी प्रेझेंट असतात ग्लुकोज मध्ये. आपण स्टार्ट किती कार्बन पासून करतोय? 6 कार्बन पासून. बरोबर. 6 कार्बन्स असतात ग्लुकोज मध्ये. हे जो शुगर आहे ग्लुकोज, म्हणून 6 कार्बन पासून आपण सुरुवात करतो. आता ग्लायकोलिसिसची फेज आहे, ग्लायकोलिसिसची जो पाथवे आहे त्याला आपण 2 फेजेस मध्ये डिवाइड करतो. 2 फेजेस. त्या 2 मेन फेजेस ज्या असतात त्या, एक पहिली फेज जी असते ती एनर्जी इन्व्हेस्टमेंट फेज असते आणि सेकंड फेज असते एनर्जी पे ऑफ फेज. ठीक आहे. पहिल्या फेजला एनर्जी इन्व्हेस्टमेंट फेज म्हणतात. का म्हणतात एनर्जी इन्व्हेस्टमेंट फेज? कारण एनर्जी आपण कंझ्युम करतोय पहिल्या फेज मध्ये. एनर्जी काय करतोय? कंझ्युम करतोय. एनर्जीचा आपण ऍब्सॉर्ब करणार एनर्जी काहीतरी वर्क करण्यासाठी. ठीक आहे. आणि जी सेकंड फेज आहे ती एनर्जी पे ऑफ फेज आहे, जिच्यात एनर्जी प्रोड्यूस होणार. एनर्जी जी आहे ती प्रोड्यूस होणार, जो की आपला गोल आहे ग्लायकोलिसिस करण्यामागचा. ग्लायकोलिसिस करायचा गोल काय आपला? कारण की वी नीड एनर्जी फ्रॉम द ग्लुकोज. ग्लुकोज पासून आपल्याला एनर्जी हवी. आपण जो ग्लुकोज कार्बोहायड्रेट्स कंझ्युम करतो त्या कार्बोहायड्रेटच्या अल्टिमेटली ग्लुकोज मध्ये ब्रेकडाऊन केलं जातं आणि ग्लुकोजला फायनली आपण पायरुवेट मध्ये कन्वर्ट करतो. आणि या पूर्ण प्रोसेसला आपण म्हणतो ग्लायकोलिसिस, ज्याच्यात आपल्याला बाय प्रोडक्ट म्हणून एनर्जी मिळत असते. ठीक आहे. जे की आपला गोल आहे. तर याला बेसिकली 2 फेजेस मध्ये डिवाइड करतात. एनर्जी इन्व्हेस्टमेंट. आता एनर्जी इन्व्हेस्टमेंट फेज का म्हणतात? कारण की एनर्जी आपण यूज करतो. ठीक आहे. आता एनर्जी यूज कशा प्रकारे करतोय? त्याच्या पहिल्या 2-3 रिएक्शन्स आहेत ग्लायकोलिसिस मध्ये. त्यामध्ये वी नीड एटीपी मॉलिक्यूल. बघा या ठिकाणी पहिली जी रिएक्शन दिसते तुम्ही, ती आहे या ठिकाणी आपल्याला एटीपी यूज झालेला आहे. ठीक आहे. हा एटीपी जो यूज झालाय तो एडीपी मध्ये कन्वर्ट झालाय आणि त्याच्यातनं 2 फॉस्फेट मॉलिक्यूल आपल्याला मिळाले. फॉस्फेट. ठीक आहे. आणि हे फॉस्फेट मॉलिक्यूल इथे अटॅच झाले. ठीक आहे. ग्लुकोज मॉलिक्यूल फ्रुक्टोज 1,6 फॉस्फेट. ऍक्च्युली या 2 स्टेपला एकत्र करून दाखवले कारण की हा ओव्हरव्ह्यू आहे. याच्यामध्ये पण 2 स्टेप्स लपलेले आहेत, पण आपण फक्त फेजेस या स्लाइड मध्ये शिकतो. त्यामुळे पहिल्या फेज मध्ये बघा की 2 फॉस्फेट या ठिकाणी अटॅच झाले. हे 2 फॉस्फेट कुठून आले? पहिल्या कार्बनला आणि 6व्या कार्बनला अटॅच, म्हणून याला म्हणतो आपण फ्रुक्टोज 1,6 बिस्फोस. ठीक आहे. तर हे फॉस्फेट कुठून आले? तर या एटीपी मधून आले. या एटीपीचा जो शेवटचा फॉस्फेट असतो तो फॉस्फेट ब्रेकडाऊन होतो आणि एटीपी एडीपी मध्ये कन्वर्ट होतो आणि हा फॉस्फेट या ठिकाणी पहिल्या कार्बनला ग्लुकोजच्या आणि 6व्या कार्बनला 2 एटीपी यूज होतील. पहिल्या आणि 6व्या कार्बनला अटॅच होतील. ठीक आहे. ही प्रिपरेटरी फेज मानली जाते ज्याच्यामध्ये एनर्जी यूज होते. एनर्जी यूज कशी झाली? कारण एटीपी हायड्रोलिसिस झाली. एटीपी हायड्रोलिसिस होऊन एडीपी आणि फॉस्फेट मध्ये कन्वर्ट झाला
आणि फॉस्फेट या ठिकाणी अटॅच होऊन गेले ग्लुकोज. ठीक आहे, म्हणून त्यानंतर हे फॉस्फेट या ग्लुकोजला ब्रेकडाऊन करणार आहे, स्प्लिट करणार आहे. ठीक आहे, स्प्लिट करतील आणि दोन मॉलिक्युल्स वेगवेगळ्या मॉलिक्युल मध्ये कन्वर्ट करून टाकतील. बघा, आपण सुरुवात केली होती 6 कार्बन पासून शुगरच्या, आणि आपल्याकडे आता दोन मॉलिक्युल आहे 3 कार्बनचे. हा एक मॉलिक्युल आणि हा ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट, आणि हा एक वेगळा मॉलिक्युल जो की 3 कार्बन मॉलिक्युल आहे. कोणता आहे तो आपण याच्या स्लाइड मध्ये पाहणारच आहोत. ठीक आहे, तर 2-3 कार्बनचे मॉलिक्युल्स आपल्याला मिळतात आणि त्याच्यानंतर परत सेकंड फेज सुरू होते ज्याच्यामध्ये आपल्याला एनर्जी प्रोड्यूस होते. तर या ठिकाणी हे मॉलिक्युल्स परत वेगवेगळ्या मॉलिक्युल्स मध्ये कन्वर्ट होतील आणि फायनली बघा या ठिकाणी आपल्याला एटीपी मिळाले. ठीक आहे, एटीपी मिळाले. तर या ठिकाणी एनर्जी आपल्याला मिळत असेल. अल्टिमेटली आपल्याला पायरुवेटचे 2 मॉलिक्युल मिळत असतात ग्लायकोलिसिस. तर हा एक ओव्हरव्ह्यू होता एनर्जी च्या कोणत्या कशा प्रकारे आपण मॉलिक्युल्स ग्लायकोलिसिसला डिवाइड करतो 2 डिफरंट फेजेस मध्ये. पहिली फेज होती एनर्जी इन्व्हेस्टमेंट फेज आणि दुसरे मध्ये आपला गोल अचीव झालेला आहे जो की एटीपी प्रोडक्शन. ठीक आहे, आणि फायनली आपल्याला पायरुवेट मिळाले. हे आज पायरुवेट नंतर ऍसिटिल कोए मध्ये कन्वर्ट होतो आणि ऍसिटिल कोए जातो सिट्रिक ऍसिड साठी. हे आपण नंतर करू. हा ग्लायकोलिसिसचा ओव्हरव्ह्यू होता. आता आपण स्टेप बाय स्टेप ग्लायकोलिसिसला स्टडी करणार आहे. या ठिकाणी तुम्ही प्रत्येक स्टेप पाहू शकता ग्लायकोलिसिसची. पहिली स्टेप जी होती त्याच्यात ग्लुकोज 6 फॉस्फेट मध्ये, आपण काल पण पाहिलं, ग्लुकोज 6 फॉस्फेट मध्ये कन्वर्ट झाला. आता ग्लुकोज 6 फॉस्फेट मध्ये कन्वर्ट झाला म्हणजे काय झालं, तर ही पहिली फेज, पहिली रिॲक्शन. ठीक आहे, पहिली रिॲक्शन काय, फॉस्फोरिलेशन. फॉस्फोरिलेशनचा अर्थ होतो फॉस्फेट ग्रुप अटॅच होणार आहे ग्लुकोज मॉलिक्युलला. ठीक आहे, आपण सुरुवात करतो ग्लायकोलायसिसची ग्लुकोज पासून. तर ग्लुकोजचं स्ट्रक्चर आपल्याला असं काहीतरी दिसतं ज्याच्यात कार्बन काउंट खूप इम्पॉर्टंट आहे. बघा, कार्बनला कशा प्रकारे काउंट करतो आपण. हा पहिला कार्बन, ठीक आहे, इथे कार्बन आहे. हा दुसरा कार्बन, हा तिसरा, हा चौथा, इथे पाचवा आहे. बरेच लोक याला 6वा कार्बन म्हणतात. बरेच स्टुडंट मध्ये कन्फ्युजन असतं. मी पण बरेच आधी याला 6वा कार्बन समजायचो, पण ऍक्च्युली 6वा कार्बन वर असतो. ठीक आहे, हा 6वा कार्बन ग्लुकोज. याला फॉस्फेट ग्रुप अटॅच होतो पहिल्या रिॲक्शन मध्ये आणि काय प्रोड्यूस होतो, ग्लुकोज 6 फॉस्फेट. या ठिकाणी या रिॲक्शन मध्ये बघा, हा 6वा कार्बन आहे, नंबरिंग दिलेली आहे. या 6व्या कार्बनला इथे फॉस्फेट ग्रुप अटॅच झाला आणि या रिॲक्शनला आपण म्हणतो फॉस्फोरिलेशन. का फॉस्फोरिलेशन, कारण फॉस्फेट अटॅच होतो. आणि कोण करणार आहे ही रिॲक्शन, हेक्झोकायनेज हा एन्झाईम करणार. तुम्हाला एन्झाईमचं नाव पण लक्षात ठेवायचं आहे, रिॲक्टंट्सचं नाव लक्षात ठेवायचे आणि फायनली प्रोडक्ट कोणता मिळतो आपल्याला तो लक्षात ठेवायचा आहे. स्ट्रक्चर एक्झाम मध्ये नाही काढलं तरी चालतं, पण लक्षात ठेवता आलं तर बेटरच राहील. ठीक आहे, या ठिकाणी एक एटीपी युटिलाइज होतोय. बघा, एटीपी युटिलाइज का झाला, कारण वी नीड दिस फॉस्फेट ग्रुप फ्रॉम दिस एटीपी. या एटीपी मधनं एक फॉस्फेट बाहेर पडेल आणि एटीपी एडीपी मध्ये कन्वर्ट होईल. एडीपी मध्ये कन्वर्ट होईल आणि जो शेवटचा फॉस्फेट आहे तो फॉस्फेट जाऊन इथे अटॅच झाले 6व्या कार्बन, म्हणून आपण त्याला म्हणतो ग्लुकोज 6 फॉस्फेट. आणि ही रिॲक्शन केली हेक्झोकायनेज एन्झाईम. आणि या ठिकाणी Mg+ आयन्स पण बघायला मिळतील. आपण कोफॅक्टर शिकलो फर्स्ट चॅप्टर मध्ये. तिथे कोफॅक्टर म्हणून Mg+ आयन्स स्टेबिलिटी प्रोव्हाइड करत आहे एन्झाईमला. ठीक आहे, तर ही फर्स्ट रिॲक्शन होती ग्लायकोलिसिसची ज्याच्यात ग्लुकोज 6 फॉस्फेट मध्ये कन्वर्ट झाला. ग्लुकोज 6 फॉस्फेट काय, तर ग्लुकोजच्या 6व्या कार्बनला फॉस्फेट अटॅच झाला. कोणी अटॅच, कोणाच्या मदतीने, हेक्झोकायनेज एन्झाईमच्या मदतीने. हेक्झोकायनेजने काय केलं, एटीपी हायड्रोलिसिसच्या मदतीने हा जो फॉस्फेट प्रोड्यूस झाला होता एडीपी+ फॉस्फेट,
हा फॉस्फेट या ठिकाणी अटॅच केला 6व्या कार्बनला आणि ग्लुकोज 6 फॉस्फेट प्रोड्यूस केला. तर ही पहिली रिॲक्शन होती जिला फॉस्फोरिलेशन पण म्हटलं जातं. फॉस्फोरिलेशन का? कारण फॉस्फेट ग्रुप अटॅच करतो. ठीक आहे. तर ही पहिली रिॲक्शन होती. या ठिकाणी परत इलिस्ट्रेट केलेलं आहे कशा प्रकारे ग्लुकोज मॉलिक्यूल ज्याच्या 6व्या कार्बनला हा फॉस्फेट अटॅच झालेला आहे आणि ग्लुकोज 6 फॉस्फेट प्रोड्यूस झाला. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा सेकंड रिॲक्शन जी की ग्लायकोलिसिसची सेकंड रिॲक्शन आहे. हे आपण रेडीमेड प्रेझेंटेशन यूज केलंय. खूप छान प्रेझेंटेशन मी लेक्चर नंतर तुम्हाला व्हॉट्सअपला सेंड करतो. तुम्ही परत एकदा रिवाइज करून घ्यायच्या प्रत्येक रिॲक्शन. तर ही सेकंड रिॲक्शन ज्याच्यामध्ये ग्लुकोज 6 फॉस्फेट आपल्याला मिळाला पहिल्या रिॲक्शन मध्ये. आता या ग्लुकोज 6 फॉस्फेटला फ्रुक्टोज 6 फॉस्फेट मध्ये कन्वर्ट केलं जाईल. ग्लुकोज 6 फॉस्फेटला फ्रुक्टोज 6 फॉस्फेट जो की एक आयसोमरच आहे. काय आहेत हे दोन्ही एकमेकांचे आयसोमर्स. आयसोमर्स काय असते तुम्हाला माहिती असायला हवं. ज्यांना नसेल माहिती त्यांनी परत एकदा स्टडी करून घ्या आयसोमरचा. आयसोमर कसे प्रोड्यूस होतो. तर ग्लुकोज 6 फॉस्फेट कन्वर्ट होतो फ्रुक्टोज 6 फॉस्फेट मध्ये आणि ही रिॲक्शन करतो फॉस्फोएक्सोज आयसोमरेज किंवा बरेच ठिकाणी तुम्ही आयसोमरेज फक्त आयसोमरेज एन्झाइम करतो ही रिॲक्शन असं पण बघायला तुम्हाला बरेच गोष्टी. तर या ठिकाणी चांगल्या प्रकारे एक्सप्लेन केलं की फॉस्फोएक्सोज आयसोमरेज एन्झाइम यूज करतो केला जातो या रिॲक्शन मध्ये आणि ग्लुकोज 6 फॉस्फेट कन्वर्ट होतो फ्रुक्टोज 6 फॉस्फेट जे की एकमेकांचे आयसोमरच आहे. ही रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे. फ्रुक्टोज 6 फॉस्फेट परत ग्लुकोज 6 फॉस्फेट मध्ये पण कन्वर्ट केला जाऊ शकतो विथ द हेल्प ऑफ सेम एन्झाइम. या ठिकाणी परत Mg2 प्लस आयन्स यूज झालेले आहेत आणि याच्यात फरक जास्त काही नाही बघा. आयसोमर्स मध्ये या ठिकाणी तुम्हाला हायड्रोक्सिल ग्रुप बघायला मिळेल ग्लुकोज मध्ये. या ठिकाणी हायड्रोजन प्रेझेंट आहे. 4थ्या कार्बनला या ठिकाणी हायड्रोजन आहे आणि खाली हायड्रोक्सिल ग्रुप आहे. तर हा एक फरक आहे. बाकी इथे पण फरक आहे बघा. हायड्रोजन हायड्रोक्सिल हायड्रोजन. तर हा फरक आहे. दोन्ही मॉलिक्युल्स मध्ये पण एकमेकांचे आयसोमर्सच होते. ठीक आहे. तर ग्लुकोज 6 फॉस्फेट कन्वर्ट होतो फ्रुक्टोज 6 फॉस्फेट मध्ये आणि तुम्हाला त्यांचं नाव लक्षात ठेवायचं फॉस्फोएक्सोज आयसोमरेज. ही सेकंड रिॲक्शन होती ज्याला आयसोमरायझेशन रिॲक्शन पण म्हणतात ग्लायकोलिसिस. त्यानंतर आपण नेक्स्ट रिॲक्शन पाहू. आयसोमरेज रिॲक्शनला परत एकदा एक्सप्लेन केलं या स्लाइड मध्ये. ग्लुकोज 6 फॉस्फेट कन्वर्ट होतो फ्रुक्टोज 6 फॉस्फेट. थर्ड रिॲक्शन आहे फॉस्फोरिलेशन. परत फॉस्फोरिलेशन. पहिली रिॲक्शन होती फॉस्फोरिलेशन. थर्ड रिॲक्शन पण फॉस्फोरिलेशन आहे. आता फॉस्फोरिलेशन आहे म्हणजे एटीपी यूज होईल. परत एटीपी एडीपी प्लस पीआय मध्ये कन्वर्ट होईल. पीआय म्हणजे इनऑर्गॅनिक फॉस्फेट प्रोड्यूस होईल. एटीपी मध्ये तुम्हाला माहिती असेल एटीपी मध्ये 3 फॉस्फेट असतात. ऍडिनाइन एटीपीचं स्ट्रक्चर साठी केलं असेल तर एटीपी हा नायट्रोजन बेस असतो. त्याला 3 फॉस्फेट अटॅच असतात. ठीक आहे. 3 फॉस्फेट अटॅच असतात असे. तर हे 3 फॉस्फेट मधनं जेव्हा हा फॉस्फेट रिमूव्ह जातो तर हा याला काय म्हणू आपण एडीपी म्हणू. एडीपी. तर हा एडीपी या ठिकाणी ऍडिनोसिन डायफॉस्फेट. डायफॉस्फेट म्हणजे 2 फॉस्फेट आणि हा जो तिसरा फॉस्फेट होता तो रिमूव्ह झाला. तो रिमूव्ह झाल्यानंतर तो कुठे गेला तर या पहिल्या कार्बनला गेला. पहिल्या कार्बनला गेला म्हणून आपण म्हणतो याला फ्रुक्टोज 1,6 बिसफॉस्फेट. बरोबर. आपल्याकडे काय होता फ्रुक्टोज 6 फॉस्फेट होता. दुसरा रिॲक्शन संपल्यानंतर हा फ्रुक्टोज 6 फॉस्फेट फ्रुक्टोज 1,6 बिसफॉस्फेट मध्ये कन्वर्ट होतो. 1,6 बिसफॉस्फेट का? कारण फ्रुक्टोजच्या 6व्या कार्बनला फॉस्फेट अटॅच आहे या ठिकाणी. आता फ्रुक्टोजच्या पहिल्या कार्बनला हा पहिला कार्बन त्या पहिल्या कार्बनला सुद्धा फॉस्फेट ग्रुप अटॅच होतो. म्हणून या मॉलिक्यूलला म्हणतो आपण फ्रुक्टोज 1. 1 म्हणजे पहिल्या कार्बनचा, 6 म्हणजे 6व्या कार्बनचा, बिस म्हणजे बाय म्हणजे 2 आणि फॉस्फेट अटॅच झाले. फ्रुक्टोज 1,6 बिसफॉस्फेट. ही रिॲक्शन करतो फॉस्फोफ्रुक्टोकायनेज 1 एन्झाइम आणि एटीपी युटिलाइज झाला कारण की पहिल्या कार्बनवर फॉस्फेट अटॅच करायचा तर फॉस्फेट कुठून येईल या एटीपी मधून. एटीपी मधून फॉस्फेट आला एडीपी मध्ये कन्वर्ट झाला आणि हा फॉस्फेट पहिल्या कार्बनला अटॅच झाला. ही थर्ड रिॲक्शन होती जी की फॉस्फोरिलेशन पण म्हणू शकतो आपण त्याला.
आणि फ्रुक्टोज 6 फॉस्फेट फ्रुक्टोज 1,6 बिस फॉस्फेट मध्ये कन्वर्ट होते. ठीक आहे. त्यानंतर चौथी रिएक्शन आहे जिथे फेजेस चेंज होते बघा, ज्याच्यात क्लीवेज होतं. क्लीवेजचा अर्थ होतो तुकडे होणे. आता आपण ग्लुकोजचे तुकडे करणार. ग्लुकोज 6 कार्बन मॉलिक्यूल आहे. याला आपण याच्यापासून आपण 2-3 कार्बन मॉलिक्यूल्स तयार करणार. 3 कार्बनचे 2 मॉलिक्यूल्स तयार होते. फ्रुक्टोज 1,6 फॉस्फेट पासून आपल्याला एक मॉलिक्यूल मिळेल डायहायड्रॉक्सी ऍसिटोन फॉस्फेट, जो की 3 कार्बन मॉलिक्यूल आहे बघा, 1 2 3. प्लस काय मिळेल, दुसरा 3 कार्बन मॉलिक्यूल ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट. आपण एक 3 कार्बनचा मॉलिक्यूल आहे, 2 3 असे 2 मॉलिक्यूल्स मिळतात आपल्याला ग्लुकोजचे तुकडे झाल्यानंतर, ज्याला आपण म्हणतो क्लीवेज रिएक्शन. आणि ही रिएक्शन करतो अल्डोलिस एन्झाइम. ही रिएक्शन पण रिव्हर्सिबल आहे, म्हणजे या दोन्ही मॉलिक्यूल्सला अटॅच करून परत ग्लुकोज फ्रुक्टोज 1,6 बिस फॉस्फेट आपल्याला मिळू शकतो. तर ही रिएक्शन होती क्लीवेज, ज्याच्यात आपण ऍक्च्युली ग्लुकोजचे लायसिस केले होते. तर या ठिकाणी बघा एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे, जो म्हणजे या ठिकाणी आपल्याला 2 प्रोडक्ट्स मिळाले, डायहायड्रॉक्सी ऍसिटोन फॉस्फेट आणि ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट. आता हे दोघी इंटर कन्वर्ट होऊ शकतात एकमेकांमध्ये आणि तेच होणार आहे पुढच्या रिएक्शन मध्ये. तर ऍक्च्युली हा मॉलिक्यूल इम्पॉर्टंट आहे, ज्याला G3P पण म्हणतात. G3P ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट, कारण तिसऱ्या कार्बनला फॉस्फेट ग्रुप अटॅच आहे. ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट. तर हा मॉलिक्यूल इम्पॉर्टंट आहे, कारण याचाच पुढे 2दा रिएक्शन होणार आहे, कारण की हे दोन्ही एक हा परत याच्यात कन्वर्ट होऊन जाईल. डायहायड्रॉक्सी ऍसिटोन जो तयार झालाय हा याच्यापासून परत एक ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट तयार होईल. म्हणजे अल्टिमेटली आपल्याला 2 ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट मिळणार आणि हे 2 मॉलिक्यूलचा पुढे रिएक्शन्स मध्ये जाणार आहे ऍज अ रिएक्टंट म्हणून. तर हा डायहायड्रॉक्सी ऍसिटोन तुम्हाला याच ठिकाणी बघायला मिळेल. हा परत कन्वर्ट होऊन जातो ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट मध्ये आणि नंतर मग पुढच्या ज्या रिएक्शन होतील त्यांना इंटू 2 करून द्यायचं की 2 प्रोडक्ट आपल्याला मिळणार. ठीक आहे. बघा या ठिकाणी जे मी तुम्हाला एक्सप्लेन केलं की हे दोन्ही एकमेकांचे आयसोमर्स आहेत. डायहायड्रॉक्सी ऍसिटोन क्लीवेज नंतर आपल्याला हे 2 मॉलिक्यूल मिळाले, ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट आणि डायहायड्रॉक्सी ऍसिटोन फॉस्फेट. हे दोन्ही एकमेकांचे आयसोमर्स आहेत, त्यामुळे ट्रायोस फॉस्फेट आयसोमरेज हा एन्झाइम एकमेकांना इंटर कन्वर्ट करू शकतो. त्यामुळे डायहायड्रॉक्सी ऍसिटोन कन्वर्ट होऊन जाईल ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट मध्ये. म्हणजे अल्टिमेटली आपल्याला 2 मॉलिक्यूल मिळाले ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट. ठीक आहे. 2 मॉलिक्यूल्स मिळाले ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेटचे आणि हे दोन्ही मॉलिक्यूल्स मग पुढच्या रिएक्शन मध्ये जातील. एन्झाइम लक्षात ठेवायचा कोण होता, ट्रायोस फॉस्फेट आयसोमरेज. तिसरी रिएक्शन परत दाखवली इथे. या ठिकाणी त्यांनी परत एकदा रिमाइंड करून दिले आपल्याला की आपल्याला कार्बन कशा प्रकारे कन्वर्ट होत आहेत ते लक्षात ठेवायचे की कार्बन आपण 6 कार्बन पासून सुरुवात केली होती आणि आता आपल्याकडे 3 कार्बनचे 2 मॉलिक्यूल्स प्रेझेंट आहेत, जे की ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट आहे. त्याच्यानंतर बघा पुढची रिएक्शन ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन रिएक्शन आहे ज्याच्यात ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट प्लस इनऑर्गॅनिक फॉस्फेट अटॅच होऊन काय मिळणार आहे आपल्याला 1,3 बिस फॉस्फोग्लिसरेट. काय मिळणार आहे 1,3 बिस फॉस्फोग्लिसरेट. 1,3 बिस फॉस्फोग्लिसरेट का म्हणताय, कारण की पहिल्या कार्बनला आणि तिसऱ्या कार्बनला फॉस्फेट ग्रुप अटॅच, म्हणून 1,3 पहिल्या आणि तिसऱ्याला काय अटॅच आहे, फॉस्फेट अटॅच, म्हणून आपण त्याला म्हणतो 1,3 बिस फॉस्फोग्लिसरेट. आधी काय होतं आपल्याकडे ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट. आता याचे पण 2 मॉलिक्यूल आहे आपल्याकडे, 2 ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट आहे आणि 2 1,3 बिस फॉस्फोग्लिसरेटच मिळणार आहे आपल्याला. ठीक आहे. कोण करेल रिएक्शन. आता ऑक्सिडेशन का म्हणतात, कारण की या ठिकाणी ऑक्सिडेशन होणार आहे आणि NAD हा रेड्यूस होणार आहे. मी तुम्हाला ऑक्सिडेशन रिडक्शन शिकवताना सांगितलं होतं, कोणाचं तरी ऑक्सिडेशन होतं तर कोणाचं तरी रिडक्शन पण होतं. तर त्यामुळे आपल्याला या ठिकाणी NAD मॉलिक्यूल लागतो. NADचं रिडक्शन होईल, NAD रिड्यूस होऊन NADH मध्ये कन्वर्ट होईल, म्हणजे NAD रिड्यूस झाला, ऑक्सिडाइज कोण झाला, हा मॉलिक्यूल ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट.
आणि आपल्याला मिळाला 1,3 बिस फॉस्फोग्लिसरेट. ठीक आहे. तर या ठिकाणी आपल्याला 2 मॉलिक्युल्स मिळतात कारण की 2 मॉलिक्युल ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेटचे कन्वर्ट झाले 1,3 बिस फॉस्फोग्लिसरेट. ही रिॲक्शन होती ऑक्सिडेशन रिॲक्शन. NAD हा इलेक्ट्रॉन कॅरियर यूज झाला, त्याने त्याच्यातून इलेक्ट्रॉन्स हायड्रोजन जो होता तो गेन करून घेतला आणि NAD कन्वर्ट होऊन गेला NADH मध्ये. ठीक आहे. आणि या ठिकाणी ऑक्सिडेशन झालं ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेटचं, म्हणून आपण म्हणतो या रिॲक्शनला ऑक्सिडेशन रिॲक्शन. त्याच्यानंतर नेक्स्ट रिॲक्शन आहे 1,3 बिस फॉस्फोग्लिसरेट जो मिळाला आपल्याला तो कन्वर्ट होतो 3 फॉस्फोग्लिसरेट मध्ये. ठीक आहे. याला सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरिलेशन पण म्हणतात, ज्याच्यामध्ये काय झालेलं आहे, एक फॉस्फेट रिमूव्ह झालेला आहे. एक फॉस्फेट रिमूव्ह झालाय तर ऑब्विसली काय प्रोड्यूस झाला असेल, इथे काय प्रोड्यूस झालेला असेल, एटीपी प्रोड्यूस झाला. तर यांनी दाखवलं का नाही काय माहिती, हा दाखवलं. तर या ठिकाणी बघा प्लस एडीपी. ठीक आहे. हा एडीपी. आता हा जो फॉस्फेट दिसतोय आपल्याला तिसऱ्या कार्बन पहिल्या कार्बनवरचा जो फॉस्फेट दिसतोय, याच्यामध्ये एडीपी हा फॉस्फेट जाईल या एडीपी वर आणि हा एडीपी कन्वर्ट होईल एटीपी मध्ये आणि आपल्याला मिळाला एटीपी. ठीक आहे. जी की एनर्जी पी ऑफ फेज मध्ये आपल्याला रिक्वायर्ड होता की एटीपी प्रोड्यूस होईल. एटीपी प्रोड्यूस झालेला आहे या रिॲक्शन मध्ये, ज्याच्यातला हा फॉस्फेट एडीपी वर जातो आणि एडीपी कन्वर्ट होतो. एडीपी म्हणजे ॲडेनोसिन डायफॉस्फेट कन्वर्ट होतो ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट आणि आपल्याला एटीपी मॉलिक्यूल बघायला मिळतो या रिॲक्शन मध्ये. आणि मग काय उरलं आपल्याला, हा फॉस्फेट जर रिमूव्ह गेला तर मग काय उरला, 3 फॉस्फोग्लिसरेट उरला, म्हणजे एकच फॉस्फेट उरला आता या मॉलिक्यूल, जो की पुढे परत शिफ्ट होणार आहे. आता या ठिकाणी आपल्याला 3 फॉस्फोग्लिसरेट बघायला मिळतो, जो नंतर 2 फॉस्फोग्लिसरेट मध्ये कन्वर्ट होतो. 3 फॉस्फोग्लिसरेट आणि 2 फॉस्फोग्लिसरेट मध्ये कन्वर्ट करून करणारे फॉस्फोग्लिसरेट म्युटेज आहे. सिंपल रिॲक्शन आहे, ज्याच्यात तिसऱ्या कार्बनवरचा फॉस्फेट फक्त दुसऱ्या कार्बनवर रिमूव्ह होतो, अटॅच होतो, रिप्लेस होतो, म्हणून आपण त्याला म्हणतो 2 फॉस्फोग्लिसरेट. बघा हा फॉस्फेट जम्प झाला सेकंड कार्बन, याला फक्त शिफ्ट ऑफ फॉस्फोरिल ग्रुप, फॉस्फोरिल ग्रुप शिफ्ट झाला फ्रॉम थर्ड कार्बन टू सेकंड कार्बन. कोणी केली रिॲक्शन, फॉस्फोग्लिसरेट म्युटेज, Mg+ आयन्स यूज झाले. त्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे 3 फॉस्फोग्लिसरेट जो होता तो 2,3 बिस फॉस्फोग्लिसरेट, नंतर 2 फॉस्फोग्लिसरेट जे आपण रिॲक्शन पाहिल्या. आणि फायनल रिॲक्शन आहे डिहायड्रेशन. जो 2 फॉस्फोग्लिसरेट होता तो अल्टिमेटली फॉस्फोइनॉल पायरुवेट मध्ये कन्वर्ट होतो. या ठिकाणी डिहायड्रेशन का म्हणतोय आपण, डिहायड्रेशन म्हणजे रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल. या ठिकाणी एक वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह झालाय, इनोलेज एन्झाईमने ही रिॲक्शन केली आणि आपल्याला फायनली मिळतो फॉस्फोइनॉल पायरुवेट. फायनली नाही म्हणता ना, त्याच्या पुढची एक स्टेप आहे फॉस्फोइनॉल पायरुवेट. वर बघा या ठिकाणी हा फॉस्फेट दिसतोय, हा फॉस्फेट रिमूव्ह होणार आहे एडीपी वर, परत एक एडीपी मॉलिक्यूल येईल, एडीपी वर हा फॉस्फेट अटॅच होईल आणि हा एडीपी कन्वर्ट होईल एटीपी मध्ये, बरोबर. या ठिकाणी परत आपल्याला एटीपी मिळाले आणि 2 एटीपी मिळतील बघा, कारण की 2 ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट, त्या ठिकाणी 2 एटीपी मिळाले आणि या ठिकाणी परत 2 एटीपी मिळाले, असे टोटल 4 एटीपी मिळतात. आणि 2 एटीपी आपण यूज केले प्रिपरेटरी फेज मध्ये, म्हणून ते 4-2. तर अल्टिमेटली आपल्याला ग्लायकोलिसिस मध्ये 2 एटीपी मिळत असतात. ठीक आहे. कसे मिळाले, तर या फायनली आपल्याला फॉस्फोइनॉल पायरुवेट जो मॉलिक्यूल होता त्याच्यावरचा फॉस्फेट ग्रुप एडीपी वर जातो आणि एडीपी कन्वर्ट होतो एटीपी मध्ये आणि फायनली आपल्याला पायरुवेटचे 2 मॉलिक्यूल मिळतात. ठीक आहे. पायरुवेटचे 2 आणि हा एटीपी मॉलिक्यूल इथे मिळाला, एटीपी पण 2 मिळतील, कारण ही रिॲक्शन 2दा होते, कारण आपल्याला 2 ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट मिळाले, बरोबर. त्यामुळे प्रत्येक रिॲक्शन ज्या त्या क्लीवेज स्टेप नंतर प्रत्येक रिॲक्शन जी होती ती 2दा झालेली, ही जी स्टेप होती या ठिकाणी क्लीवेज झालं होतं. क्लीवेज झाल्यानंतर आपल्याला 6 कार्बनचा मॉलिक्यूल 2-3 कार्बनच्या मॉलिक्यूल मध्ये कन्वर्ट झाला होता, त्यामुळे प्रत्येक याच्यानंतरची प्रत्येक स्टेप 2दा होईल. त्यामुळे जर 2 एटीपी मिळाले असते तर 2 गुणिले 2 करून द्यायचे. ठीक आहे. 4 एटीपी मिळाले. फायनली आपल्याला 4 एटीपी मॉलिक्यूल मिळतात आणि प्रिपरेटरी फेज मध्ये 2 एटीपी युटिलाइज झाले होते, म्हणून ते 2 मायनस करून देतो आपण आणि आपल्याला
ऍट दी एंड ऑफ द ग्लायकोलायसिस आपल्याला 2 ATP मिळतात आणि 2 पायरुवेट मॉलिक्यूल मिळतात या ठिकाणी 2 पायरुवेट मॉलिक्यूल आपल्याला मिळतील आणि 2 ATP मॉलिक्यूल आपल्याला मिळतील इन द ऍट दी एंड ऑफ द ग्लायकोलायसिस प्रोसेस. ही समरी होती. समरी मध्ये बघा परत एकदा समूह करून देतो. पहिल्या स्टेप मध्ये एटीपी यूज झाला होता एक, ग्लुकोज 6 फॉस्फेट मध्ये कन्वर्ट झाला. नंतर थर्ड जी रिएक्शन होती फ्रुक्टोज 6 फॉस्फेट फ्रुक्टोज 1,6 बिस फॉस्फेट मध्ये कन्वर्ट झाला. तिथे पण एटीपी यूज झाला. ठीक आहे, म्हणजे असे टोटल आपल्याला 2 एटीपी लागले आणि अल्टिमेटली ह्या 2 रिएक्शन्स परत होत आहेत बघा. ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट चे 2 मॉलिक्यूल मिळतात आणि 2दा रिएक्शन्स होतात. म्हणून आपल्याला या ठिकाणी एक एटीपी तिसरा हा चौथा असे 4 एटीपी मिळतात. 4 एटीपी मायनस हे 2 कारण यूज झालेले हे मिळालेले 4 - 2 2 अल्टिमेटली आपल्याला 2 एटीपी मॉलिक्यूल मिळत असतात ग्लायकोलिसिसच्या एंडला. आणि काय मिळतात, पायरुवेट मिळतात किंवा पायरुविक ऍसिड मिळतात. पायरुवेट आणि पायरुविक ऍसिड एकच गोष्ट आहे. ठीक आहे, 2 पायरुवेटचे मॉलिक्यूल्स मिळतात जे की 3 कार्बन मॉलिक्यूल आहेत आणि 2 एटीपी मॉलिक्यूल मिळतात. प्लस आपल्याला या ठिकाणी NADH पण मिळालेले आहेत. 2 NADH पण मिळालेले आहेत जे की नंतर सिट्रिक ऍसिड सायकल मध्ये इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन मध्ये जातो आणि तिथे एटीपी प्रोड्यूस होतील परत त्यांच्यापासून. अशा प्रकारे ग्लायकोलिसिस ही होत असते. याच्यानंतर आय थिंक इट्स इनफ फॉर यू टुडे. तर ही होती ग्लायकोलिसिस. याच्यामध्ये कोणत्याही स्टेप मध्ये तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता. आता मी तुम्हाला परमिट करतो. तुम्ही स्वतःला अनम्यूट करू शकता आता आणि क्वेश्चन्स विचारू शकता. काही डाऊट असेल कोणाला तर विचारा. समजली काय सर ती हा बोला. ती ऑक्सिडेशनची स्टेप एकदा एक्सप्लेन करा ना. ओके, तर ऑक्सिडेशन ची स्टेप मी स्लाइड ऑन करून घेतो. ऑक्सिडेशन कुठे होती, हा सहावी रिएक्शन होती ऑक्सिडेशन रिएक्शन. तर ऑक्सिडेशन रिएक्शन होते. आता ऑक्सिडेशन होतंय म्हणजे कोणाचं तरी रिडक्शन पण होत असेल. ठीक आहे, रिक्वायर्ड रिड्युसिंग एजंट. तर या ठिकाणी आपल्याला एक मॉलिक्यूल लागेल ज्याचं रिडक्शन होणार. त्यामुळे या रिएक्शन मध्ये ऍज अ कोएन्झाइम म्हणून आपण यूज करतो NAD ला. NAD काय, निकोटिनामाइड डायन्यूक्लियोटाइड, जो की रिएक्शन्स मध्ये ऍज अ कोएन्झाइम यूज केला जातो. आता कोएन्झाइमचं फंक्शन काय आहे, तर कोएन्झाइम्स एन्झाइमला अटॅच होतात आणि ग्रुप्सला ट्रान्सफर करत असतात. आता या ठिकाणी ग्रुपला कोणतं ट्रान्सफर करणार आहे, तर या ठिकाणी बघा फक्त हायड्रोजनचं ट्रान्सफर होणार आहे. तर हायड्रोजनचं ट्रान्सफर कारण की या ठिकाणी हायड्रोजन रिमूव्ह होणार आहे या मॉलिक्यूल मधून ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट. तर हा हायड्रोजन या ठिकाणी NAD ऍक्सेप्ट करून घेतो. तर आपण म्हणून NADचं रिडक्शन झालं आणि या मॉलिक्यूलचं ऑक्सिडेशन. ठीक आहे, तर ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेटचं ऑक्सिडेशन होतं, त्याचा हायड्रोजन NAD वर ट्रान्सफर होतो आणि NAD कन्वर्ट होऊन जातो मग निकोटिनामाइड डायन्यूक्लियोटाइड रिड्युसिंग फॉर्म ऑफ NAD. निकोटिनामाइड डायन्यूक्लियोटाइड NADH जो आहे तो रिड्युसिंग फॉर्म ऑफ NAD आहे. तर NADचं रिडक्शन झालं, ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेटचं ऑक्सिडेशन झालं आणि ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट कन्वर्ट झाला मग 1,3 बिस फॉस्फोग्लिसरॉल. या ठिकाणी बघा एक इनऑर्गॅनिक फॉस्फेट पण यूज झालेला आहे. इनऑर्गॅनिक फॉस्फेट यूज झाला आहे कारण की हा परत पहिल्या कार्बनला अटॅच होऊन जातो. हा तिसऱ्या कार्बनला ऑलरेडी फॉस्फेट अटॅच होता. हा फॉस्फेट जो आहे तो पहिल्या कार्बनला अटॅच होईल आणि त्यामुळे मग आपल्याला बाय प्रोडक्ट एक प्रोडक्ट मिळतो 1,3 बिस फॉस्फोग्लिसरॉल आणि NADचं ऑक्सिडेशन झाल्यामुळे NAD कन्वर्ट होऊन जातो NADH. ही रिएक्शन करतो ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट डिहायड्रोजन. ठीक आहे, तर बेसिकली काहीच होत नाही या रिएक्शन मध्ये, फक्त हायड्रोजनचं ट्रान्सफर होत आहे ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट. सर हा, ये इनऑर्गॅनिक फॉस्फेट अटॅच होतोय तर ATP ने लागत.
जी नाही, या या याच्यात हे पहा, इनऑर्गॅनिक फॉस्फेट जर अटॅच झालेला आहे तर या ठिकाणी आपल्याला आहे ना, जरुरी नाही की दरवेळेस एटीपी हायड्रोलिसिस थ्रू होऊनच फॉस्फेट येईल. सेलमध्ये बरेचसे इनऑर्गॅनिक फॉस्फेट हे प्रेझेंट असतात, जे की रिक्वायर्ड असतील तेव्हा कन्झ्युम केले जातात. तर जरुरी नाही की इनऑर्गॅनिक फॉस्फेट अटॅच झालाय म्हणजे एटीपी हायड्रोलिसिस थ्रू इनऑर्गॅनिक फॉस्फेट डायरेक्टली आपण नेकेड इनऑर्गॅनिक फॉस्फेट अटॅच करू शकतो. म्हणजे एनएडी यूज झाला म्हणजे दोघांमधून एक यूज होतोच ना, हो. एनएडी आणि एटीपी. आता या ठिकाणी ऑक्सिडेशन रिडक्शन होतोय, तर मग आपल्याला एक ऑक्सिडेशन करायचं आहे ग्लिसरॉल डिहायड्री फॉस्फेट. तर आपल्याला रिडक्शन पण कोणाचं तरी करावं लागेल. तर रिडक्शन आपण करतो एनएडीचं. एनएडी रिड्यूस होऊन एनएडीएच मध्ये कन्वर्ट होतो आणि ऑक्सिडेशन होतो ग्लिसरॉल डिहायड्री फॉस्फेट. 3-phosphate. फक्त एनर्जीचे ट्रान्सफर होतोय बघा इकडून तिकडे, इलेक्ट्रॉन्स ट्रान्सफर होतात आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होण्यासाठी आपल्याला कॅरियर्स लागतात. तर ते कॅरियर म्हणून आपण एनएडीचा एफएडीचा यूज करत असतो. एनएडीचा किंवा एफएडीचा यूज करत असतो. एनएडी आता बघा, एनएडी कन्वर्ट होऊन एनएडीएच मध्ये झाला. जेव्हा आपण एनएडीएचचं ऑक्सिडेशन होईल तेव्हा कोणाचं तरी रिडक्शन करायचं असेल तेव्हा हा एनएडीएच यूज होईल. एनएडीएच परत एनएडी मध्ये कन्वर्ट होऊन जाईल. ते हायड्रोजन तो हायड्रोजन ॲटम परत ट्रान्सफर होऊन जाईल दुसऱ्यामध्ये. म्हणजे त्याचं म्हणू आपण रिडक्शन झालं, एनएडीचं ऑक्सिडेशन झालं. तर जेव्हा आपण ऑक्सिडेशन होईल तिथे रिडक्शन होणार आहे. रिडक्शनसाठी आपल्याला रिड्युसिंग एजंट लागतं. रिडक्शन होईल तिथे ऑक्सिडेशन होणार आहे. ऑक्सिडेशनसाठी आपल्याला ऑक्सिडायझिंग एजंट लागतं. तर सेल हे त्याची गरज पूर्ण करत असते जेव्हा रिक्वायर्ड असतात त्यांना वेगवेगळे मॉडेल. आय होप हे क्लिअर झालंय. अजून कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता. समजला आज लेक्चर? तुम्हाला मी नोट्स सेंड करतो व्हॉट्सअपला, तुम्ही स्टडी करा. जर परत काही डाऊट असेल तर नेक्स्ट लेक्चरला आपण तुम्ही विचारू शकता. कोणाला काही विचारायचं आहे? नाही? थँक्यू सो मच. उद्या पण आपण याच वेळेला